इकडे आता चांगला कड येतोय. तर आपण एक 15-20 मिनटं चांगलं ठेवलं आहे आणि याच्यामध्ये आता बघा तसा मस्त असा याला कलर देखील आला आहे आणि चांगला असा आता शिजलेला आहे. आता हाय हॅलो नमस्कार, कशा आहेत सर्व? मजेत ना? माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. तर आजचा आहे रविवार आणि सकाळचे आता 9 वाजलेत. काल रात्री वडील गावावरून निघालेत आणि आज सकाळी पहाटे 4 वाजता ते घरी आले. तर त्यांनी घरी आल्यानंतर एक सरप्राईज म्हणजे दिलं आणि त्यांनी खेकडी आणली ती आपल्यासाठी. आज संडे आहे तर ती खेकडी मी आता साफ करतोय. ती तुम्हाला मी दाखवतो खेकडी कशा प्रकारे साफ करतात ती. आणि साफ करून झाल्यानंतर ही खेकडीची रेसिपी, ही खेकडी करणार आहे ती माझी आई. ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला दाखवीन कशा प्रकारे आई माझी खेकडी बनवते. आणि ही खेकडी बनवण्याची आईची वेगळी पद्धत आहे, ती तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही देखील तुमच्या घरी करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मी आता खेकडी साफ करतोय, ती तुम्हाला मी दाखवतो. मगाशी तुम्हाला बोललो मी खेकडी आणले. ते खेकडी बघा आता मी बोलतोय बघा ही, आणि जिवंत खेकडी आणले का गावावरून. हे बघा मी आता पूर्ण काढून दाखवतो तुम्हाला. हे बघा ही पूर्ण खेकडे आहेत, बघत असाल. हे बघा अजूनपर्यंत जिवंत आहेत. मी आता साफ करतो, तर तुम्ही बघा कशा प्रकारे मी साफ करतोय ते. आता मी खेकडी तोडतोय ते तुम्हाला दाखवतो. खेकडी तोडताना थोडंसं सावकाश सांभाळ. कधी कधी जर खेकडा जास्त करायला लागला तर पटकन तो चावू शकतो आपल्याला, त्याच्यामुळे काळजीपूर्वक तोडायचं आहे त्याला. नाहीतर तुम्ही जर बाहेरून कधी आणत असाल तर तुम्ही त्यांच्याकडनं तोडून देखील आणू शकता. आता हे त्याचे दोन्ही पण आंगडे मी आता तोडलेत आणि हे आंगडे तोडून झाले. आंगडे हे आता माझे तोडून झाले. तर हे तोडून झाल्यानंतर आपण त्याचे, आणि हा बघत असाल तुम्ही किती भरलेलं आहे. आणि आता हे सगळे मी त्याचे पाय वगैरे तोडतोय. म्हणजे पाय आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये या पायाचं थोडंसं चुरा करून त्याच्यामध्ये ते ग्रेव्हीमध्ये आपण ते टाकतो. मिक्सरला चालू केलं आहे. हे बघा हे मी आता सगळं पूर्ण तोडून घेतलं आहे. तोडून घेतल्यानंतर हे जे तुम्हाला हे दिसते ही पूर्ण माती वगैरे आहे, चिखल आहे, तो एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा. जर तुमच्याकडे ब्रश वगैरे काही असेल तो ब्रश पण तुम्ही घेऊ शकता. पण आम्ही आमच्या घरी जास्त करून ब्रश वगैरे यूज नाही करत, हाताने जास्त करून साफ करतो आम्ही. तर हे बघा हे अशा प्रकारे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं मस्तपैकी. हे सगळं धुवून झालं, हे क्लीन करून झालं टोटली की त्याच्यानंतर हे आपल्याला असं ओपन करायचं. हे डायरेक्ट तुम्ही असं ओपन करायचं तर ओपन नाही होणार. तर हा हात एक असा ठेवायचा आणि एक अंगठ्याने हे पूर्ण इकडं प्रेस करायचं. तर हा पूर्ण ओपन झाला. आणि हे बघा तुम्हाला दिसत असेल ही लाल कलरची जी दिसते ही त्याची लाख आहे. आणि ह्या पूर्ण भरलेला आहे खेकडा. हा खेकडा पूर्ण भरलेला आहे. तर ते पण सगळं टोटली आपल्याला सगळं साफ करायचं आहे. बघा मी तुम्हाला दाखवतो. हे सगळं काढायचं, कारण की हे आपल्याला आपण खात वगैरे नाही, हे सगळं वेस्टेज आहे. हे सगळं टोटल सगळं साफ करायचं आपण. बघा हे मी सगळं साफ करून घेतलं आहे. आणि हे साफ करून वगैरे झालं. याच्यामध्ये वगैरे पण बघायचं कुठे काय माती वगैरे काय आहे काय. तर हे पूर्ण क्लीन दिसतंय. हे अशा प्रकारे साफ करून घेतलं आहे. त्याच्यानंतर ही जी त्याची कवची असते ती बघा अशा प्रकारे मी इकडे बघा ही पूर्ण जी दिसते तेव्हा काळं ते पण त्याचं पूर्ण काढायचं आहे. बघा हे काळं त्याचं काढून टाकायचं, कारण की आपण ज्या स्टाईलनी आपण करणार आहोत ते त्याच्यामध्ये आपल्याला हे जर आपण टाकलं तर तो थोडंसं कडूसर होतं त्याचं. तर हे सगळं काढून टाकायचं. काळं जेवढं दिसतं आपल्याला हे सगळं काढून टाकायचं. चांगलं पाणी हे बघा हे पूर्ण मी आता सगळं साफ करून घेतलं आहे. हे बघत असाल पूर्ण क्लीन केलं आहे मी आता.
हे बघा, हे पूर्ण क्लीन करून घेतलं आहे. हे बघा, मी आता जेवढी सगळी खेकडी जेवढी साफ केली आहे, तर हे पाणी बघा पूर्ण दिसत असेल तुम्हाला, काळसर पाणी झालं आहे, कारण की त्याच्यामध्ये माती वगैरे असते. तर हे आता पूर्ण क्लीन केलं. याच्यानंतर पण आपण 2 वेळा चांगलं स्वच्छ पाण्याने याच्यानंतर पण धुवून घेणार आहोत. आणि याच्यानंतर हे आपण असं कवर लावतो आणि त्याच्यानंतर पण आज 2दा आपण धुवून घेऊ स्वच्छ. ते तुम्हाला पूर्ण क्लीन करून दाखवलं की पूर्ण मी हे बघा, हे आता ही पूर्ण टोटली क्लीन करून घेतली आहेत खेकडी. हे बघा, हे बघत असाल तुम्ही, ही टोटली सगळी क्लीन करून घेतली आहेत. आणि हे त्याचे आंगडे आहेत आणि छोटे आंगडे तर ते पण त्याच्यामध्येच आहेत. ते आपण त्याच्यामध्ये नंतर मला दाखवतो की आपण ते थोडेसे आता इकडे मुंबई ठिकाणी पाटा वगैरे नाही आहेत, आपण मिक्सरमध्ये ते त्याचं मॅश करून घेतो. ते देखील तुम्हाला नंतर दाखवतो. पूर्ण क्लीन करून घेतले, 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि रेसिपी तुम्हाला मी दाखवतो पुढे. आता हा आपण मिक्सरला स्मॅश करून घेतलं आहे आणि त्याचा रस काढून घ्यायचा आहे. बघा, हे आपण तेल घेतलं आहे. हा लाल तिखट आहे, कोकणी मसाला, हळद घेतली आपण, मीठ घेतलं आहे, हे आहे हिरवा वाटण आणि आपण प्रमाणानुसार बेसन घेतलं आहे. हे सर्व मिश्रण घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्या अगोदर आपल्याला हे बेसन जे घेतलेलं आहे ते बेसन थोडं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, थोडंसं लालसर होईपर्यंत. आणि हे भाजून झालं की त्याच्यानंतर आपल्याला जेवढे पण आपण काही साहित्य घेतलं आहे ते सर्व प्रमाणानुसार आपल्याला घेतलं. आता मी थोडं मीठ टाकलं आहे प्रमाणानुसार आणि मीठ टाकून झालं की आता आपण हा लाल तिखट कोकणी मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये आणि ही थोडीशी आपण हळद टाकतोय आणि जे आपण आलं लसूण पेस्ट केली होती ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये आता मिक्स करतोय. आणि हे सर्व टाकून झालं की आपल्याला हे पूर्ण थोडं पाणी घेऊन आणि थोडं तेल घेऊन थोडंसं मिश्रण करून आपण चपातीचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपण सगळं हे आता मिक्स करून घेतलं आहे. चांगलं असं आपण एकजीव केलं आहे आणि त्याच्याबरोबर आपण आता हा घेतला आहे तो धागा, तो आपण जे त्याच्यामध्ये जेव्हा हे मिश्रण केलेलं आहे ते मिश्रण या ह्याच्यामध्ये आपण टाकल्यानंतर ते बांधून घेऊ आपण. आपण आता हे साहित्य तुम्हाला दाखवतो. हे तेल घेतलं आहे आणि आपण हे आता पातेलं ठेवलं आहे गॅसवरती. तेल आहे, फोडणीला टाकण्यासाठी कांदा घेतला आपण आणि तमालपत्र आहे आणि दालचिनी आहे. आणि बाजूला बघत असाल खेकडी आपण रेडी करून ठेवले. हे पहिलं पातेलं जे तापलं आहे त्याच्यानंतर आपण आता जे तेल घेतलं आहे ते प्रमाणानुसार आपण तेल टाकले त्याच्यामध्ये. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकते आई, त्याप्रमाणे हिंग तेलावरती टाकून घ्यायचं आहे. आणि हिंग टाकून झालं की त्याच्यामध्ये जे तमालपत्र आणि जी दालचिनी घेतले ती देखील आपण या तेलामध्ये टाकलेली आहे. आणि थोडंसं जे तमालपत्र थोडंसं लालसर झालं की त्याच्यामध्ये आपण हा कांदा देखील आता बारीक चिरलेला कांदा आहे तो कांदा आपण आता त्याच्यामध्ये तेलावरती टाकतोय. आणि हा कांदा थोडासा लालसर झाला की त्याच्यानंतर आपण जे काही खेकडी रेडी करून ठेवलेत सर्व ते सगळं आपण नंतर टाकायचं आहे. हे सगळं थोडासा लालसर आता होत चालला आहे कांदा. आणि लालसर झाला की त्याच्यामध्ये आपण खेकडी सोडणार आहोत.
कांदा आता लालसर झाला आहे. कांदा लालसर झाल्यानंतर आपण आता त्याच्यावरती जे त्याचे आंगडे होते ते पहिले आपण आंगडे त्याच्यावरती सोडतोय. हे आता जेवढे पण आपल्याकडे आंगडे होते मोठे मोठे ते आंगडे आपण आता आणि आपण या कांद्यावरती हळद आणि लाल तिखट देखील थोडाफार टाकला आहे. त्याच्यानंतर आपण थोड्या वेळानंतर देखील आपण टाकू लाल तिखट. जे आता आपण खेकड्याचे जे आंगडे होते मोठे ते आता टाकून आपण आता मिक्स करतोय. आणि हे मिक्स झाल्यानंतर जसं मगाशी म्हटलं तसं आपण हळद आणि आता कोकणी मसाला आपण ह्याच्यामध्ये आता मिक्स केला आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तिखट त्याप्रमाणे तुम्ही मसाला ह्याच्यामध्ये टाकू शकता. तर आमच्या घरी जास्त काही तिखट खात नाही, त्याच्यामुळे आम्ही कमी प्रमाणातच तिखट करतो. तर त्याप्रमाणे कमी तिखट केलं आहे. आणि आता सर्व मिश्रण करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे काय आपण खेकड्यामध्ये जे काही बेसनचं आपण मिश्रण केलं ते बांधून आपण आता जेवढे काय खेकडे आहेत ते सगळे आपण याच्यामध्ये आता सोडतोय. हे खेकडे सगळे सोडून झाले की आपल्याला हे हलक्या हाताने थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आणि हे हलवून घेताना थोडंसं सावकाश घ्यायचं आहे, कारण जेणेकरून आपण जे काही खेकडे बांधलेत ते सुटायला वगैरे नको. आपण तर चांगलेच बांधून घेतलेत तरी देखील आपण काळजी घ्यायची आहे. आणि हे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व. चांगलं आता मिक्स करते आई आता. आणि हे मिक्स झालं सर्व. हे बघा आता थोडंसं आमच्या ओट्याची हाईट जास्त असल्यामुळे आईने पातेलं खाली घेतलं आणि थोडं व्यवस्थित मिक्स करायला घेतले आता आई. आणि हे बघत असाल की चांगल्या प्रकारे आता मिक्स झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा आईने पातेलं गॅसवरती ठेवलं आहे. आणि आपण आता मगाशी तुम्हाला जे दाखवलं की त्याचे जे छोटे छोटे जे पाय होते त्याचं आपण मिक्सरला स्मॅश करून त्याचं हे टोटली सर्व पाणी काढून घेतलं. ते पाणी पहिलं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आपलं साधं पाणी वगैरे त्याच्या अगोदर नाही टाकायचं, तर हे पहिलं सर्व टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. तर आपण ते सर्व टाकलं आहे. आणि जे आपण बेसन जे भरलेलं होतं खेकड्यामध्ये तर ते आता थोडं उरलं होतं. तर आई बोलली ते तर वेस्ट घालायचं नाही, तर त्याच्यामुळे आई बोलली की त्याचे थोडे छोटे छोटे गोळे करून घेते आणि ते थोडंसं खेकड्याच्या ह्याला रशाला कड आला की त्याच्यानंतर ते टाकायचे. अगोदर टाकले तर ते विरघळून जाणार, त्याच्यामुळे ते थोडे गोळे करून घेतलेत. आणि आता जोरदार पाऊस देखील पडतो आहे बाहेर. आणि आज खेकड्याचा बेत एकदम आजचा संडे तर का स्पेशलच आहे एकदम. आणि गोळे आता करते आणि मग लास्टला जरा कड आलं की मग त्याच्यात टाकायचे. आणि मग ते चवीला पण चांगलं होईल आणि खायला पण मिळतील. आणि आधी टाकले तर विरघळतील म्हणून टाकत नाही. आता बघितलं असाल सर्व आईने आता तुम्हाला दाखवलं आहे. तर जे बेसन उरलं होतं जे आपण ह्याच्यामध्ये खेकड्यामध्ये जे बेसन भरलं आहे भाजून वगैरे, तर तुम्हाला मी दाखवलं पूर्ण व्हिडिओमध्ये. तर ते बेसन उरलं होतं तर ते वेस्ट नाही घालवायचं बेसन. तर ते बेसन अशा प्रकारे आपण गोळे करून घेतले. ते गोळे त्या जो आपण पहिला त्याला कड वगैरे येऊन द्यायचा. आणि त्याच्यानंतर हे जे गोळे केले बेसनाचे ते गोळे त्याच्यामध्ये सोडायचे, जेणेकरून आपल्याला ते खायला मिळतील आपल्याला नंतर. जर अगोदर सोडले तर ते आपल्याला विरघळून जाणार त्याच्यामध्ये. आता हे आपण गोळे वगैरे तुम्हाला दाखवले, ते गोळे करून घेतले तिथे बेसनाचे उरलेले ते. आणि आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवलं आहे. झाकणावरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे जेणेकरून ते लवकर शिजेल.
इकडे आता चांगला कड येतोय, तर आपण एक 15-20 मिनटं चांगलं ठेवलं आहे आणि याच्यामध्ये आता बघा तसा मस्त असा याला कलर देखील आला आहे आणि चांगला असा आता शिजलेलं आहे. तर आता शिजून झालं आहे, तर आपण जे वाटण तयार केलेलं होतं, जे वाटण तयार केलं होतं ते वाटण आता हे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर हे वाटण आपण तयार करून घेतलं होतं. ह्याच्यामध्ये सुकं खोबरं, कांदा, लसूण, आलं आणि तेजपत्ता हे सगळं आपण भाजून घेतलं मिश्रण आणि नंतर मग त्याचं मिक्सरला वाटण लावून घेतलं आणि हे वाटण आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता हे जे वाटण तुम्हाला बोलत हे वाटण आता ह्याच्यामध्ये आपण सोडलं आहे. हे वाटण आता सोडलं आहे ते आता वरती पाणी ठेवलं, ते थोडंफार पाणी टाकायचं आहे. बघा हे आता वाटण आपण जे सोडलं आहे ते आता एकजीव चांगलं करून घ्यायचं आहे. आता एकजीव पूर्ण करून घेतलं वाटण टाकून. आणि जे मगाशी तुम्हाला बोललो की हे जे आपण जे बेसन उरलेलं होतं ते बघा आपण थोड्या वेळानंतर ते बेसन त्याच्यामध्ये सोडलं आहे. त्याच्यामुळे बघा हे बेसन तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बेसन जे सोडलेलं होतं आपण गोळे करून, ते बेसनाचे गोळे अजून तसेच आहेत, तर ते देखील एकदम टेस्टी लागतात. हे बघा आता ह्याला चांगला असा कड येऊन द्यायचा थोडासा 5 ते 7 मिनटं आणि त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार नंतर मग मीठ टाकायचं. मग आपले हे गावचे खेकडे तयार झाले. मग आपण खायला बसू. आता चांगला कड येऊन द्यायला, कड आला. खेकड्याची रेसिपी आहे ही. खेकड्याची रेसिपी चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये. चवीनुसार आपण मीठ टाक. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल चांगला असा आता कड पण येतोय. आणि बघा हे आपण असे धाग्याने बांधून घेतले. धागा अजूनपर्यंत सुटला नाही, चांगल्या प्रकारे बांधून घेतलेला होता आपण. म्हणून तुम्ही एक वाटण टाकल्यानंतर एक 5-1 मिनटं राहिले आता आणि चांगली अशी उकळी आली आता आलेली आहे. आणि आपण आता गॅस बंद करून नंतर आपण आता जेवायला बसू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओला जर नवीन असाल तर या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता थोड्या वेळानं आम्ही जेवायला बसू सर्वजण. आत्ताच आपले खेकडे वगैरे तयार झाले आणि मी आता जेवायला बसलो आहे. तर तुम्ही पण जेवायला या. तर खेकडे चांगले आता वडिलांनी आणलेले होते. हे माझे वडील आहे. तर रात्री गावावरून आले आणि आज सकाळी ते खेकडी आणि सरप्राईज दिले होते त्यांनी आम्हाला खेकडी. तर आजची ही रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसे झाले ते. एकदम मस्त. जरा टेस्ट कसे झाले ते एकदम मस्त आले एकदम. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आजची रेसिपी कशी वाटली ती नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय, टेक केअर.